वळूयात पुढच्या बातमीकडे। बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाने मराठी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सुशील रहेजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर जातीवाचक शिवीगाळ करून सुशील रहेजा यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। 18 डिसेंबर या रोजी मला त्याने 3-3:30 ची वेळ होती आणि काही पेपरवर्क करायला दिले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पेपरवर्क वगैरे करून दिले, पण स्टेपल करून त्यांच्या हातामध्ये दिले आणि त्यावेळेला त्या साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि डायरेक्ट मला बोलले, ऐसा पेपरवर्क काऊन तेरा बाप करताय का। मी त्यांच्याकडनं ते पेपरवर्क घेतले। पुन्हा मी म्हटलं साहेब मी व्यवस्थित करून देतो आणि मी ते त्यांना ॲक्च्युली एक दोन पजेशन लेटर होते ते क्रमवाईज करून स्टेपल करून द्यायचं होतं। मग अशा वेळेला ते माझ्या बाजूला आले, माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि डायरेक्ट मला जातीवाचक शिवी दिली, जोरदार माझ्या पाठीमागे कानपडीत ओढली। आताचं जे आपण इथलं चेंबूर मधलं प्रकरण बघितलं तर जातीवाचक शिवीगाळ करणं आणि मराठी असल्यामुळे तिथल्या कामगारांना टार्गेट करणं, या अशा प्रकारच्या घटना इथल्या व्यवसाय करण्यासाठी आलेल्या बाहेरून आलेल्या बिल्डरांकडनं सातत्याने होत आहेत आणि ह्या गोष्टीचा खरं तर जाहीर निषेधच आहे। सध्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामध्ये जाऊन कायदेशीर कारवाई आम्ही